जर गनिमा कावा करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल, तुझ्या पोटात एक होटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून, म्हणजे तो एक देवेंद्र होता पाहिला, ती वर होता कुठंतरी, त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रह्मदेवाकडं महादेवाकडं पळायचा. तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो. आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माज आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही. आम्ही पाठीमागचे 3 महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आत्ताचे 3 महिने एक ब्र शब्द त्या माणसाला बोललो नाही. आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीसनी करावं, अशीच प्रक्रिया होईल. ही आमची भोडी भावना आहे गरिबांची. पण गरिबांच्या लेकराच्या भवितव्याशी खेळायला लागला आरक्षणामुळं. पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून ते वाढवायला लागला. म्हणजे तू एवढं दूध खोळं आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच. पण तुला पुन्हा एकदा सांगतो, तू नादाला लागू नको शहाणा असेल तर. कारण मला काय समाजापेक्षा पुढं कळत नाही. आणि ह्या समाजाच्या एकदा जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाका लागला मराठ्यांची पोरं संपवायची, तर हेच मराठ्यांची पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची. म्हणजे ही धमकी नाही, मी तुला तळतळ सांगतो गरिबाची काय असते ती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.